तर विद्यार्थी मित्र हो, आज 23 सप्टेंबर. आजचा दिवस भौगोलिकदृष्ट्या खूप खास आहे. यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. ओळखता येईल का आपल्याला आजचा दिवस का खास आहे? तुमच्यासमोर जे तुम्ही आकृती पाहता आहेत, तर ही आहे आपला पृथ्वी आणि सूर्य यांचा सहसंबंध. तुम्हाला माहितीच आहे, की आपला एक वर्ष जे आपण म्हणतो, हे 12 महिन्यांचं असतं. म्हणजे याच्यामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवस आणि 6 तास वर असतात. तर तेच 6 तास काउंट केले तर 6 चोक 24 म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा होतो. तो दर 4 वर्षांनी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये तो एक दिवस ॲड करतो आणि त्याला लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं. पण असो, ती कन्सेप्ट या ठिकाणी मी सांगणार नाही आहे. आजचा जो काही दिवस आहे हा 23 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 23 सप्टेंबरला आज काय आहे? इक्विनॉक्स आहे. इक्विनॉक्स म्हणजेच काय? आता हे इक्विनॉक्स समजण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आपली पृथ्वी जी आहे ना, तिचा जो काल्पनिक आस आहे, काल्पनिक आस म्हणजे तुम्ही या पाहू शकता, ही अशी जी रेषा आहे आपल्या पृथ्वीची, तर ही हॉरिझॉन्टल प्लेनपासून किती 66 डिग्री आणि 30 मिनिटांनी कललेली आहे आणि जर व्हर्टिकल प्लेन पाहिलं, तर ती कितीने आहे? 23 डिग्रीनी कललेली आहे. तर हा जो पृथ्वीचा काल्पनिक आस आहे आणि या काल्पनिक आसाभोवती ही आपली जी पृथ्वी आहे, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. म्हणजे स्वतःभोवती तर फिरतेच काल्पनिक आसाभोवती. त्याला आपण पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो. परिवलन किंवा अर्थचं रोटेशन असं म्हणतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता असं ह्या 365 दिवसांमध्ये ती सूर्याभोवती पण फिरत असते आणि सूर्याभोवती फिरते ते तिला किती दिवस लागतात आपल्याला माहिती तर 12 महिने ती घेते किंवा 1 वर्ष घेते. आता मी पटकन तुम्हाला सांगतो, की हे तुम्ही या 4 स्टेजेस खूप महत्त्वाच्या आहेत. 4 स्थिती खूप महत्त्वाच्या आहे. मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये हे पण सांगितलेलं आहे, लक्षात कसं ठेवायचं हे. तर मी परत सांगेल, या ठिकाणी पहा किती तारीख आहे? 21 मार्च आहे. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे इक्विनॉक्स असतात. इक्विनॉक्स म्हणजेच काय? तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सूर्य आहे आणि सूर्याची किरणं काय होऊ राहिली? पृथ्वीवरती म्हणजे विषुववृत्तावरती, प्रामुख्याने विषुववृत्तावरती या 2 दिवशी लंबरूप पडतात. म्हणून त्याला इक्विनॉक्स असं म्हणतात. आता ह्या तारखा पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता ह्या कशा लक्षात ठेवायच्या बरं? बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचा गोंधळ उडून जातो, या तारखा कशा लक्षात ठेवायच्या सर? तर मी तुम्हाला याची सोपी ट्रिक सांगणार आहे. 21 मार्च आहे पहा या ठिकाणी 21 मार्च. 21 मार्च. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर 21 मार्च. तर 21 मार्च जे आहे ना, 21 मार्च, 21 हा आकडा शुभ आहे पहा. हं. शुभ आकडा आहे आणि मार्च महिना लक्षात ठेवा. 21 मार्च. त्यानंतर 21 मार्च नंतर तुम्ही पुढं जायचं पहा. 21 मार्च. त्यानंतर एप्रिल, मे आणि काय येणार आहे? जून येणार आहे. म्हणजे 2 महिने सोडले. मार्च, एप्रिल, मे आणि जून. पहा या ठिकाणी जून आहे. या ठिकाणी तारीख 30 ठेवायची. याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. म्हणजे तारखेमध्ये प्लस मायनस काहीच करायचं नाही. 21 मार्च 2 महिने ॲड केले म्हणजे जून येऊन जातो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 21 जून, मार्च, एप्रिल, मे आणि 21 जून. आता 21 जूनला काय असतंय? 21 जूनला सूर्याची किरणं आहे ना, आपल्या हे पहा तुम्ही इकडं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे पृथ्वीचा काल्पनिक आस आणि हे कर्कवृत्त तुम्हाला माहितीच असेल. मुख्य अक्षवृत्त कुठले? एक तर हे विषुववृत्त 0 डिग्रीचं, त्यानंतर उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी हे 23 डिग्री 30 मिनिटाचं काय कर्कवृत्त, त्यानंतर या ठिकाणी एक अक्षवृत्त आहे. ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? हे 66 डिग्री 30 मिनिटाचं आहे. त्याला आपण आर्टिक वृत्त असं म्हणतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये परत या ठिकाणी काय आहे? अंटार्क्टिक वृत्त आहे. हे दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव. तर ह्या 21 जूनला काय होतं? या ठिकाणी कर्कवृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडतात पहा. एकदम कर्कवृत्तावरती पडू राहिले लंबरूप. हं. आणि त्यानंतर कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात म्हणजे 21 जूनपासूनच तसं पाहायला गेलं तर काय चालू होतंय? सूर्याचं दक्षिणायन चालू होतं. कारण की सूर्य पहा, म्हणजे सूर्याचं दक्षिणायन म्हणजे ते आपण त्याला सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतो. म्हणजे सूर्य जो आहे ना, एवढ्याच याच्याच दरम्यान फिरतो पहा. एवढा जे आहे, एवढा भाग जो आहे याच्या दरम्यानच सूर्य फिरतो.
म्हणजे कशाच्या दरम्यान? कर्कवृत्ताच्या आणि मकर वृत्ताच्या दरम्यान सूर्याचा फेरा असतो पहा. तर आता हे 21 जून मी तुम्हाला सांगितलं होतं. आता याच्यात काय करायचं, 21 मध्ये 2 ॲड करायचे. 21 21 अधिक 2, ठीक आहे. किती होणार आहे? सोपं आहे. आपल्याला माहिती आहे किती किती होणार, 21, 22 आणि 23. म्हणजे इथं काय केलं आपण, फक्त +2 केले. जे तारीख आहे ना, तारखेमध्ये +2 केले. तर 2 केले, 21चं 22 आणि 23 झालं. आणि महिन्याचा जर आपला जो पॅटर्न आहे, या ठिकाणी आपण 2 महिने ॲड केले होते. कुठले कुठले? एप्रिल, मे आणि आला जून. आता या ठिकाणी काय होणार आहे, हे तुम्ही इथे 21 जून पाहू शकता. जून 2 दिवस ॲड केले, ते किती झालं? 23 झालं. आणि 2 महिने जून, जुलै, त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर. तर आज किती आहे? 23 सप्टेंबर आहे पहा, 23 सप्टेंबर. तर आज काय आहे? हा पण एक इक्विनॉक्स आहे, म्हणजे सूर्याची किरणं आज लंबरूप कुठं पडत आहे? विषुववृत्तावरती, म्हणजे 0 डिग्रीवरती सूर्याची किरणं लंबरूप पडत आहे. आणि आता म्हणजे या ठिकाणीच तसं पाहायला गेलं तर दक्षिणायन चालू होतं. म्हणजे 21 जूनलाच दक्षिणायन चालू होतं. सूर्य कुठं असतो? कर्कवृत्तावरती असतो. आणि आज तो कुठं आहे? सूर्य कुठं आहे? विषुववृत्तावरती त्याची किरणं लंबरूप पडत आहे. आज 23 सप्टेंबर आहे. त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. याचं महत्त्व सांगणार आहे मी पुढे. पण आता पुढं पहा कसं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण काय केले, 2 तारखेमध्ये 2 दिवस ॲड केले, महिन्यामध्ये 2 महिने ॲड करायचे. आता कॉमन पॅटर्न आहे. आता इथं 23 सप्टेंबर आहे. इथं काय करायचं, 1 वजा करायचं. इथं आपण +2 केलं होतं, इथं -1 करायचं. आणि -1 केलं तर 23 मधून 1 गेल्यावर किती राहतात? 22 राहतात. 22, 22. आणि महिन्याचं आपलं ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि येतो पहा डिसेंबर. आणि इथं महिन्यातून तारखेतून 1 वजा केला म्हणजे किती येतं? 22 येतं. आणि महिन्यातून 2 वाढवले तर किती येणार आहे ते? 22 डिसेंबर येणार आहे. तर 22 डिसेंबरवरती बरोबर सूर्याची किरणं या ठिकाणी, म्हणजे मकर वृत्तावरती, याच्या ऑपोजिट मकर वृत्तावरती, या ठिकाणी 21 जूनला कर्कवृत्तावरती सूर्याची किरणं लंबरूप आहे. आणि या ठिकाणी काय आहे? मकर वृत्तावरती सूर्याची किरणं लंबरूप पडतात. आणि या ठिकाणावरून परत सूर्याचं काय होतं? उत्तरायण चालू होतं. 22 डिसेंबरला परत काय होतं? सूर्याचं उत्तरायण चालू होतं. म्हणजेच 22 डिसेंबरला आपल्याकडं, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर आपला भारत, उत्तर गोलार्धामध्ये आपण येतो. तर हिवाळा चालू असतो, विंटर सीझन. आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय चालू असणार आहे? समर चालू असणार आहे, उन्हाळा चालू असतो. तर अशा प्रकारे. आणि इथे पहा, हे 22 डिसेंबर आहे, तर 22 डिसेंबरमध्ये परत -1 करायचं. इथे पण आपण काय केलं होतं? -1. इथं पण काय करणार आहे आपण? परत -1. तसं पाहायला गेलं तर ही तारीख लक्षातच ठेवायची आपल्याला, 21 मार्च. तर मग 22 मधून 1 गेला, राहिले 21. आणि महिन्यामध्ये ॲड करण्याचाच पॅटर्न आहे आता आपला, तो होतो 21 मार्च. तर अशा प्रकारे हे दोन इक्विनॉक्सेस सूर्याची किरणं विषुववृत्तावरती लंबरूप पडतात. आणि ह्या 2 स्थिती, म्हणजे सूर्याचं हे या ठिकाणी सूर्याची किरणं मकर वृत्तावरती लंबरूप पडतात आणि या ठिकाणी सूर्याची किरणे कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात. या ठिकाणावरून सूर्याचं काय चालू होतं? दक्षिणायन चालू होतं. आणि या ठिकाणावरून 22 डिसेंबरपासून एवढे 6 महिने सूर्याचं काय चालू असतं? तर उत्तरायण चालू असतं. एवढं सोपं, सिंपल आहे हे. पण याच्यामध्ये आहे ना, खूप महत्त्वाच्या काही 1-2 कन्सेप्ट्स आहेत पहा. मी त्या कन्सेप्ट सांगतो तुम्हाला पहिलं. ह्या कन्सेप्ट लक्षात घ्या. हां, ठीक आहे. तर आता हे का का महत्त्वाचं आहे ते मी सांगतो. सगळ्यात पहिलं ऋतूंची निर्मिती. कारण की हे काय आहे, या ठिकाणी रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अँड सीझन्स. म्हणजे हे जे पृथ्वी जे स्वतःच्या आसाभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरू राहिली, 365 दिवस 6 तास जे आहे, 365 दिवस 6 तास, तर त्याच्यामुळे ऋतूंची निर्मिती होते पहा. तर हवामान शिकताना, तर हे ऋतू शिकताना हवामानशास्त्र भूगोलामध्ये मानवी म्हणजे भूगोलाचे 2 महत्त्वाच्या 2 उपशाखा पडतात. एक म्हणजे आपला भूगोल विषय जो आहे ना, या भूगोल विषयाच्या 2 उपशाखा पडतात. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरं म्हणजे काय आहे? मानवी भूगोल आहे. मानवी भूगोल. आता हे प्राकृतिक भूगोल म्हणजे आपण प्रकृतीचा अभ्यास करतो. प्रकृतीचा अभ्यास म्हणजे काय? की त्याच्यामध्ये भूरूपांचा अभ्यास असेल, म्हणजे जे काही 4 स्पेअर आहेत पहा. कुठले 5 नाही, 4 स्पेअर आहेत.
स्फिअर म्हणजे काय, एक आहे शिलावरण, दुसरं काय आहे पहा वातावरण, त्यानंतर येतं जलावरण आणि जलावरणानंतर काय आहे जीवावरण. तर याच्यामध्ये वातावरण शिकताना क्लायमेट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो जलवायू किंवा त्याला काय म्हणतात मराठीतून हवामान. हे शिकताना आपल्याला हे पृथ्वीचा आणि सूर्याचा संबंध आणि ऋतू याची माहिती लागते. पृथ्वीचा आस, त्याच्यामध्ये पृथ्वीच्या आसाचं पण महत्त्व सांगतो की पृथ्वीचा आस जर एवढा ती 23 डिग्री आणि 30 मिनिटनी जर कललेला नसता, म्हणजे तो जर असा उभा असता ना, तर आपल्याला पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र पाहायला मिळाली असती. पण तसं नाही आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळेच काय होतं, सीझन्स म्हणजे ऋतूंची निर्मिती होते. तर ठीक आहे, आज 23 सप्टेंबर म्हणून हा व्हिडिओ मी बनवला. तर आजच्या दिवसाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचं काही याच्याविषयी शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.